हाय फ्रेंड्स, दीपालीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे पोहे न भाजता कुरकुरीत असा चिवडा। त्यासाठी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर आणि मिरची पण बारीक चिरून घेतलेली आहे आणि कढीपत्ता पण आपल्याला धुवून स्वच्छ ठेवायचा आहे। आणि त्यासाठी लागणार आहे मक्याचे पोहे, 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी डाळ्या, धने, जिरं, सोप, खसखस, खोबऱ्याचे तुकडे, मीठ, हळद आणि चवीनुसार तिखट। तर सगळ्यात आधी आपण कढईमध्ये तेल तापत ठेवूया। तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला मक्याचे पोहे आहे ते तळून घ्यायचे आहे। सगळ्यात आधी मक्याचे पोहे घातल्याने चिवडा खूप छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतो आणि लहान मुलांना पण खायला आवडते। त्यामुळे मी नेहमी मक्याचे पोहे घालते। आणि त्यानंतर आपल्याला शेंगदाणे पण असं तळून घ्यायचे आहे। त्यानंतर डाळ्या पण अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहे। खोबऱ्याचे तुकडे पण अशाच प्रकारे तळून घ्यायचे आपल्याला। खोबऱ्याचे तुकडे तळताना गॅसची फ्लेम ही खूप मंद ठेवायची, कारण की जळण्याची शक्यता असते। त्यामुळे अशा प्रकारे लाल झाले की आपल्याला काढून घ्यायचे आहे। आता सगळे जिन्नस आपले तळून घेतलेले आहेत। त्यानंतर एका मोठ्या अशा कढईमध्ये तळलेलं तेल घालून घेऊया आपण आणि आणखी याच्यामध्ये थोडं तेल ॲड करून घ्यायचं आहे। मी साधारणतः 1.5 किलोच्या पोह्यांचा चिवडा करत आहे, त्यामुळे असं मोठंच पातेलं घेतलेलं आहे। आणि सगळ्यात आधी आपण लसणाच्या पाकळ्या घालूया, थोडं ठेचून घेतलेलं आहे लसूण। लसणाच्या पाकळ्या घातल्यामुळे खूप छान टेस्ट येते चिवड्याला आणि खायला पण खूप छान वाटतो। तर एकदा नक्की तुम्ही टाकून बघा आणि तुम्ही पण टाकता की नाही चिवड्यामध्ये हे नक्की कमेंट करून मला सांगा। तर अशा प्रकारे लसूण आपलं लाल झालं की नंतरची प्रोसेस करायची आहे आपल्याला। लसूण लाल झालेलं आहे। आता आपण यामध्ये धने, जिरं आणि थोडी सोप घेतली होती ती घालायची आहे आणि छान तडतडू द्यायचे आहे। छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण खसखस आत्ताच नाही घालू, कारण की ते जळण्याची शक्यता असते। त्यामुळे आत्ताच नाही घालायची। त्यानंतर आपण हे बारीक चिरलेली मिरची घालूया आधी, कढीपत्ता आणि कोथिंबीर पण घालायची आहे। दोन मिनिट छान परतून घेऊ। आता खसखस घालत आहे मी। त्यानंतर आपल्याला कांदा बारीक चिरून घेतला होता तो घालायचा आहे। मीठ घालत आहे मी, त्यामुळे आपला कांदा जो आहे तो लवकर लाल होणार आणि क्रिस्पी पण होतो। त्यामुळे मी आधीच मीठ घालते। छान लाल कांदा
झाल्यानंतर आपल्याला साधारणतः 4-5 मिनटे तरी लागतात कांदा छान क्रिस्पी होण्याकरिता. त्यामुळे घाई नाही करायची आणि ते छान असं मंद आचेवरच होऊ द्यायचे आहे. मीडियम फ्लेमवर कांदा छान लाल होईपर्यंत असं मध्ये मध्ये आपल्याला झाऱ्याने असं ढवळत राहायचं आहे. आता बघू शकता कांदा छान लालसर झालेला आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार हळद थोडी जास्तच घालायची चिवड्याला, म्हणजे कलर छान येतो, छान पिवळा कलर येतो छान. आणि त्यानंतर तिखट घालायचं आहे. पण मिरची घातली आहे त्यामुळे तिखट थोडं कमीच घालत आहे मी. त्यानंतर आपण हे वाळवून घेतले होते उन्हामध्ये छान पोहे, उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे, भाजलेले नाही आहेत. आणि मी आता डायरेक्ट याच्यामध्ये घालत आहे. छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. 10-15 मिनटे तरी आपल्याला छान असं चिवडा पोहे छान असं परतून घ्यायचं आहे मंद आचेवर. आणि आपण हे तळून घेतलेले सगळे जिन्नस जे आहे ते पण घालून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आणखी एकदा आपण छान मिक्स करून घेऊया. तयार आहे आपला असा कुरकुरीत आणि टेस्टी चिवडा. तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता मस्त आपला चिवडा झालेला आहे आणि खूप कुरकुरीत आणि टेस्टी पण झालेला आहे. तर चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय.